नमस्कार मैत्रिणींनो, श्री दत्तगुरूंच्या भक्तांनो, आजचा आपला विषय 4 डिसेंबर दत्त जयंतीला काय करावे आणि काय करू नये. या दिवशी योग्य पद्धतीने पूजा व वर्तन केले तर गुरु दत्ताची विशेष कृपा लाभते बरं का. आज संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि पवित्र दिवस वाया जाऊ देऊ नका. त्यामुळे सांगते दत्त जयंतीचे महत्त्व. दत्तात्रेय भगवान त्रिमूर्तीचा अवतार म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप. मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांचा अवतार या दिवशी गुरुला प्रसन्न करणारी साधना. अत्यंत प्रभावी आणि अनादी कालापासून ज्ञानाचा प्रकाश देणारा हा दिवस म्हणजेच दत्त जयंती. तर या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत, घरामध्ये स्वच्छ वातावरण ठेवावे आणि पवित्र ठेवावे, गोमूत्र सर्वत्र शिंपडावे. दत्तगुरूंची पूजा कशी करायची? तर दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून फूल, चंदन, नैवेद्य हे दत्तगुरूंना अर्पण करा. श्री गुरु चरित्राचे वाचन किमान एक तरी अध्याय नक्कीच वाचा. दत्त नाम जप. श्री गुरुदेव दत्त 108 वेळा, शक्य असल्यास 108 वेळा नक्कीच तुम्ही गुरुदेव दत्तांचा जप करा. दत्त भिक्षेश्वर. भिक्षा दिल्यास अत्यंत पुण्यफल. गरीब, साधू, प्राणी यांना अन्नदान करा. व्रत व उपासना. दिवसभर सात्विक आहार, उपवास असेल तर दूध आणि फक्त फळच घ्या. संध्याकाळी आरती व दीपदान नक्कीच करा. चैतन्य पूजा. हळदी कुंकू लावून दत्तगुरूंचा जय जयकार करा. दत्त मंदिरात दर्शन घेतले तर ते अधिकच उत्तम आहे. तर काय दत्त जयंती दिवशी काय करू नये? वादविवाद करू नये, घरामध्ये भांडणे करू नका, राग, ईर्ष्या, नकारात्मक बोलू नका. त्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे मांसाहार, तामसी वर्तन आणि मद्यपान हे तर अजिबात करू नये. इतरांना अपमानित करू नये. अपवित्र विचार आणि चुकीचे कर्म दत्त जयंती दिवशी करू नयेत. प्राण्यांना त्रास देऊ नये. जीवनात गुरुला विसरणे ही सर्वात मोठी चूक आहे. विशेष काय कराल तर दत्तगुरू प्रसन्न होतात? ऐका. गुरुसेवा. जे गुरुचे मार्गदर्शक आहेत त्यांना आदर द्या. दयेची भावना, भुकेल्याला अन्न द्या. सदाचार, सत्य, नम्रता आणि करुणानेच वागा. दान हिशोब न ठेवता करा. परोपकार मानू नका बरं का. दत्त जयंती हा फक्त उत्सव नाही, तो आध्यात्मिक परिवर्तनाचा दिवस आहे. या दिवशी एक चांगला संकल्प करा. जीवनात गुरूंच्या मार्गाने चाला. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप द्या. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. दत्तगुरू तुमच्या परिवाराला सुखी ठेवो. धन्यवाद.